आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय। परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केलेली आहे। भाडेवाढ झाल्यामुळे ऑटो रिक्षाचं किमान भाडं आता 23 रुपयांवरून 26 रुपये होणार आहे, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये इतकं होईल। 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सूरज, आपण पाहतोय की रिक्षा टॅक्सी याचं भाडं वाढलंय म्हणून मुंबईकरांचा प्रवासही महागलाय, नेमकं याचं कारण काय? नक्कीच पुन्हा एकदा मुंबईकरांच्या खिशाला जे आहे कात्री लागणार आहे। मंत्रालयात नुकतीच एक प्राधिकरणाची बैठक पार पडली होती आणि त्या 23 जानेवारीला दुपारच्या सुमारास आणि त्याच बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे अशी माहिती जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी प्रलंबित असलेली एसटी दरवाढीबाबत 14.95% इतकी वाढ झाली आहे आणि त्याला मंजुरी देखील मिळाली आहे। इतकंच नव्हे तर रिक्षा आणि टॅक्सी यांची दरवाढ देखील 1 फेब्रुवारी पासून लागू होणार आहे। ती 3 रुपयांनी वाढवली जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता मुंबईकरांना पुन्हा एकदा जो भरभार आहे तो त्यांच्यावरती पडणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता डिझेल असेल, सीएनजी असेल यांचे देखील दर वाढत आहेत। त्यामुळे हा निर्णय झाला आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता टॅक्सीचं जे भाडं आधीचं होतं 28 वरून ते कुठेतरी आता 31 रुपयांपर्यंत येणार आहे आणि रिक्षा ह्याचं देखील भाडं जे होतं ते देखील आता वाढणार आहे। अच्छा, नक्कीच सूरज, धन्यवाद। अगदी सविस्तर अशी माहिती आपण दिली आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय की पेट्रोल, डिझेल यांच्या किमती महागल्या आहेत आणि म्हणून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडं सुद्धा आता वाढलं आहे।